जरांगे पाटील बाळासाहेब आंबेडकरांचे भाऊ, खरं तर आनंददादा आंबेडकर असतील किंवा सोबत राजरत्न आंबेडकर असतील, या नेत्यांच्या बैठकी आपण काल पाहिल्या। जरांगे फॅक्टरनं नवा एक मुद्दा मांडलेला आहे, नवीन समीकरण मांडलेलं आहे, MMD मराठा, मुस्लिम आणि दलित असं राजकीय समीकरण ते घडून आणणार आहेत। हे राजकीय समीकरण घडून येणार आहे का? लोकशाहीसाठी हे जातीय समीकरण योग्य आहे का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्द योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या लोकशाहीला लागलेला कलंक म्हणजे जात आहे। देशाच्या संस्कृतीला लागलेला कलंक म्हणजे जात आहे आणि ही जात अशी आहे ती कधीच जात नाही आणि अशी ही जात राजकारणातून तरी अजिबात जाणार नाही असं दिसून येत आहे। कारण आपण हजारो वर्षाचा इतिहास जर पाहायला गेलं तर भारतामध्ये आपण पाहतोय जातीची ही समीकरणं जी आहेत ही आजची नाही तर राजेशाही काळापासून ते आज तागायत जातीची समीकरणं आपण पाहत असतो। आता पुन्हा एकदा या लोकशाहीचा जेव्हा आपण विचार करायला लागतो, भारताला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास 78 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशा प्रसंगी आजही भारतातल्या निवडणुका, राज्यातल्या निवडणुका ह्या जातीय मानसिकतेतून आणि जातीय समीकरणातून होतात। ही खरं तर लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे। आणि आज आपण पाहतोय जरांगे पाटील ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणला। मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका त्यांनी मांडलेल्या आहेत। मोठमोठे मोर्चे निघाले। गेल्या 13 महिन्यामध्ये जवळपास त्यांनी मोर्चे काढले, उपोषण केली आणि ही उपोषण करून सुद्धा त्यांच्या पदरात काही पडलेलं नाही असं त्यांना वाटत आहे। अशा प्रसंगी त्यांनी राजकारणामध्ये येण्याचा विचार केला आहे, परंतु राजकारणात येत असताना मराठा, मुस्लिम, दलित असं राजकीय समीकरण करणार आहोत अशी भूमिका घेतलेली आहे। परंतु ही भूमिका लोकशाहीसाठी तर घातक आहेच आहे, परंतु त्या मराठा समुदायासाठी देखील घातक आहे। कारण जे कुठेतरी आशा लावून आहेत की आपल्या पदरात काहीतरी पडणार आहे, अशा गरीब मराठा समुदायाच्या पदरात काहीच पडणार नाही। कारण या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं फायदा हा प्रस्थापित राजकारणाचाच होतो असं आपल्याला दिसून येत आहे। कारण तसं जर नसतं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतल्या प्रस्थापित राजकारण्यांना तो फायदा झालेला आहे आणि पुन्हा एकदा नव्याने त्यांनाच हा फायदा होऊ शकतो। कारण मराठा, मुस्लिम, दलित असं समीकरण जरी त्यांनी निर्माण केलं असलं तरी आज आपण पाहतोय खरंच मराठा, मुस्लिम, दलित एकत्र येतील का? कारण इकडे बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे, तिथे मुस्लिम, आदिवासी आणि दलित यांना एकत्र घेऊन जात आहेत आणि त्यामुळे ही मताची विभागणी होणार आहे का? महाविकास आघाडीच्या नेत्यांना असंही वाटतं की जर असं झालं तर आम्हाला याचा फायदा होईल, जसा लोकसभेला झाला तसा आताही फायदा होऊ शकतो आणि हे खरं आहे। हा सर्व फायदा जो आहे हा जरांगे फॅक्टरच्या राजकारणाचा फायदा हा थेट महाविकास आघाडीला होऊ शकतो। कारण आता महाराष्ट्रामध्ये जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं, संविधान बदलाचं एक नरेटिव्ह तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावरून दलित मुस्लिमांची मते, ही निर्णायक मते ही महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडलेली होती आणि मराठा मते सुद्धा आरक्षणाच्या आंदोलनामुळे तिकडेच गेलेली होती। आणि मग अशा वेळी आपण पाहतोय आता या विधानसभेच्या निवडणुकीला खरं तर विरोधकांकडे कुठलं नरेटिव्ह तयार करण्यासाठी एखादा ठाम मुद्दा नाही किंवा आता पुन्हा संविधान बदलाचा जो काही विषय आहे तो काही आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये नाही आणि म्हणून पुन्हा एक नव्यानं समीकरण तयार केलं, तिसरा पर्याय उभा राहू नये म्हणून ते समीकरण मराठा, मुस्लिम आणि दलित। आणि नेमके मराठा, मुस्लिम आणि दलित या 3 मेजॉरिटीनं मोठ्या असलेल्या जाती आहेत। हा समुदाय मोठा आहे आणि या समुदायाला सोबत घेऊन आम्ही सत्तेमध्ये जाणार असं जरांगे पाटील म्हणतात। एकीकडे लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा द्यायच्या आणि आम्ही स्वबळावर निवडून येतो असंही म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र निवडणुका तोंडावर आल्या की त्यांना वास्तवाचं भान होते आणि मग जरांगे पाटील म्हणतात की एक जात स्वबळावर कधीच निवडून येऊ शकत नाही। हे खरं आहे, परंतु आधीची भूमिका आणि आत्ताच्या भूमिकेमध्ये प्रचंड फरक दिसतो। जेव्हा त्यांना पत्रकार विचारतात की तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर मराठा आरक्षण देणार आहात का, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना जरांगे पाटील गोंधळतात आणि म्हणतात ते पुढचं पुढे बघू। म्हणजे एकंदरीत पाहायचं झालं तर हे केवळ राजकारण आहे आणि या ठिकाणी कुठेतरी गरीब मराठा समाजाची फसवणूक होते का याचा विचार देखील खरं तर आपण केला पाहिजे। मराठा, मुस्लिम, दलित हे समीकरण देशाच्या लोकशाहीसाठी चांगलं आहे का? तर अजिबात नाही। जातीची समीकरणं लोकशाहीसाठी चांगले नाहीत, मग तो पक्ष कोणताही असो, या मताशी आपण ठाम आहोत। आणि म्हणून आपण जरांगे पाटलांचं जे समीकरण आहे ते समीकरण महाविकास आघाडीला फायद्याचं ठरेल का महायुतीला ठरणार आहे हे त्या काळात कळणारच आहे। परंतु सत्य हे आहे की आतापर्यंत जरांगे पाटलांनी कधीच शरद पवार साहेबांवरती किंवा इतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती टीका केलेली नाही। गेले या महाराष्ट्राच्या निर्मितीपासून सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारा मराठा समाज, त्यांचे नेते काय करत होते हा प्रश्न कधीच जरांगे पाटलांनी विचारला नाही।
आणि प्रस्थापित राजकारण्यांना लोकसभेमध्ये निवडून देण्याचंच काम केलं आहे आणि पुन्हा आपण प्रस्थापितांना पाडायचं म्हणायचं आणि त्यांनाच निवडून द्यायचं, ही जी काही भूमिका जरांगे पाटलांची आहे, ही भूमिका आता मराठा, मुस्लिम, दलित अशी का झाली? तर आज आपण पाहतोय धर्मगुरू असलेले मौलाना सज्जाद नोमानी हे या बैठकीला उपस्थित होते. दुसरीकडे आनंदराज आंबेडकर होते आणि राजरत्न आंबेडकर देखील होते. मला एक या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातलेच लोक या तिसऱ्या आघाडीकडे आता जरांगे फॅक्टरनी का उचलले? कारण जरांगे फॅक्टरनी हे उचलण्याचं मोठं कारण आहे, आज आपण पाहतोय वंचित जो घटक आहे हा 2018च्या नंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित घटक एकवटलेला होता आणि या वंचित घटकांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून आपले मतं दिलेली होती. आणि पुन्हा एकदा जर तसं झालं लोकसभेमध्ये तर महाविकास आघाडीला पराभवाला समोर जावं लागतं, ही चिंता खरं तर जरांगे फॅक्टरला लागलेली आहे का? मुळात असा प्रश्न आपल्या समोरही पडतो की धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांना आपण बैठकीला बोलवतो, दुसरीकडे आनंदराज आंबेडकरांना बोलवतो. या दोन नेत्यांचा जर विचार करायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांचे बंधू आहेत. जाणीवपूर्वक आंबेडकरी घराण्यातला एक माणूस उचलायचा आणि आपल्या सोबत घ्यायचा, ही खरं तर खेळी महाविकास आघाडीच्या समर्थनानं चालली आहे का, हा देखील प्रश्न पडतो. कारण तिसरा पर्याय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं उभा राहू शकतो. मग असं जर असतं तर आज आपण पाहतोय जरांगे पाटलांनी कोणते उमेदवार दिलेत, त्यांचे उमेदवार आपण शोधले तरी आपल्याला सापडणार नाहीत. प्रत्येक मतदारसंघामध्ये 4-5 लोकांनी नक्कीच अपक्ष फॉर्म भरले, परंतु यातला आमचा उमेदवार कोणता हे त्यांनी आज तागायत सांगितलेलं नाही. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी तुमची तयारी नाही, जाणीवपूर्वक तयारी नाही ठेवायची आणि तिथे महाविकास आघाडीला मदत व्हावी असं वर्तन करायचं. ही जी काही नवीन दलित, मुस्लिम, मराठा ही आघाडी उभी राहत आहे ती केवळ महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेमध्ये आणण्यासाठीच उभी राहत आहे का, हा प्रश्न देखील आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. आनंदराज आंबेडकरांचा जर आपण विचार करायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातले आहेत आणि त्यांचे बंधू आहेत विशेषतः, आणि त्यांचे पुतणे असलेले राजरत्न आंबेडकर, या दोघांना चुलत्या पुतण्यांना सोबत घेऊन खरं तर महाराष्ट्रामध्ये चुलत्यांना पुतण्यापासून, पुतण्याला चुलत्यापासून तोडण्याचं राजकारण कोणी सुरू केलं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि तेच आता घडत आहे. आज जरांगे पाटलांच्या माध्यमातून खरं तर ही खेळी पुन्हा होत आहे. बाळासाहेब आंबेडकरांचं घर आता फुटलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आनंदराज आंबेडकर, त्यांचे पुतणे राजरत्न आंबेडकर यांच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांचं घर आता फोडलेलं आहे. आणि आजच्या घडीला आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकरांची शक्ती कमी व्हावी, त्यांचे वंचित मतदार कमी व्हावेत, त्यांची शक्ती कमी व्हावी, त्यांचं खच्चीकरण व्हावं, यासाठीच खरं तर भावाला आणि त्यांच्या पुतण्याला फोडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येते. दुसरीकडे आपण पाहतोय की महायुतीला फायदा होईल की महाविकास आघाडीला? स्वाभाविक आहे, जे लोकसभेमध्ये झालं तेच होणार आहे. पुन्हा महायुतीतले, घराणेशाहीतले प्रस्थापित उमेदवार निवडून येतील आणि गरीब, दलित, मराठा आणि मुस्लिम यांच्या पदरात काहीही पडणार नाही. पुन्हा मुस्लिमांच्या आणि दलित मतांचा वापर या महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतोय आणि म्हणून अपक्षांचे सरकार येणार असं जे काही वादळ या ठिकाणी उभा आहे, हे असं काही घडणार नाही. अपक्ष सरकार कधीच येऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आणि येणार देखील नाही. याच्या मदतीने पुन्हा महाविकास आघाडी सरकार आणण्याची तयारी सुरू आहे, परंतु याचा फटका हा महाविकास आघाडीला नाही तर महायुतीला बसू शकतो, जो की लोकसभेला बसला आहे. आणि ही खेळी जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये होत आहे. लोकसभेला ज्या संविधान बदलाचं नरेटिव्ह तयार केलं, आता तसा मुद्दा कुठलाच महाविकास आघाडीकडे नाही. विचारवंतांना खरं तर आंबेडकरवादी समुदायानं नाकारलेलं आहे. कुठल्याच विचारवंताचं म्हणणं ते आता मान्य करत नाहीत आणि विचारवंतांची जी काही फौज महाराष्ट्रामध्ये सोडायची होती ती फ्लॉप ठरल्यानंतर रावसाहेब कसबे असतील, प्रज्ञा पवार असतील, तिकडे विश्वांबर चौधरी असतील किंवा निखिल वागळे असतील, यासारख्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या, लोकशाहीवादी समजणाऱ्या विचारवंतांची, पत्रकारांचं महत्व आता या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही. यांची खेळी महाविकासला सत्तेमध्ये आणण्यासाठीची आहे हे लोकांना समजलेलं आहे. याच भीतीपोटी आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर यांना सोबत घेऊन खरं तर जरांगे फॅक्टर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे महाविकास आघाडीसाठी. आणि मग आपण इकडे पाहतोय प्रमुख त्या सगळ्या या प्रमुख भूमिका ज्या आहेत आणि विरोध कुणाला आहे तर भाजपला. फक्त भाजपलाच विरोध का करत आहे? इतर कोणते पक्ष नाहीत का?
खुद जरांगे पाटलांच्या समर्थनात राहिलेले आणि या सत्तेमध्ये कायम असणाऱ्या शरद पवार साहेबांवरती टीका का होत नाही? महाविकास आघाडीतल्या कुठल्याच मित्र पक्षावर टीका का होत नाही? केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का होतं? कारण पुन्हा एकदा सत्तेमध्ये, खरं तर महाराष्ट्रामध्ये सत्तेचं राजकारण, धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, ह्या 3 सत्ता ह्या आमच्याकडेच असाव्यात असा अट्टहास काही समुदायाचा आहे आणि तीच तयारी पुन्हा एकदा हा समुदाय करत आहे आणि म्हणून भाजपला विरोध होतो. आणि हा भाजपला विरोध करण्यामागचा एकमेव अजेंडा असा आहे की पुन्हा खरं तर फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसू नयेत. हाच काय तो आट्टापिट्टा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मात्र हा जरांगे फॅक्टर आणि त्यांची ही टीम काही बोलायला तयार नाही. त्यांना राजकारणात त्यांनी आरक्षण का दिलं नाही, सत्तेमध्ये असताना ते आरक्षण का देऊ शकले नाही, याच्यावर मात्र कुठलंही भाष्य जरांगे पाटील किंवा त्यांची टीम करत नाही. आणि पुन्हा आपल्या एक लक्षात येतं की नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय. तेव्हा संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह तयार केलं आणि महायुतीला पराभूत करण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये. आता ते जमत नाही, या सगळ्याला नाकारलं. संविधान बदलत नाही हे जनतेला माहीत झालं. आंबेडकरवादी विचारवंत स्वतःला समजतात ते कसे बोगस निघाले हे जनतेला माहीत झालं. आता काय करायचं तर जरांगे फॅक्टरच्या माध्यमातून दलित, मुस्लिम, मराठा ही मतं फोडायची आणि पुन्हा एकदा महाविकासला सत्तेत बसवता येतं का, त्यांचे उमेदवार जास्त निवडून देता येतील का, यासाठीच प्रयत्न ही खरं तर दलित, मुस्लिम आणि मराठा आघाडी करत आहे किंवा हे समीकरण करताना दिसून येते. दलित मते वंचितकडे जाऊ नये, तिसरा पर्याय उभा राहू नये आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकरांचं खच्चीकरण व्हावं, हा देखील अजेंडा याच्यामध्ये दिसतो. म्हणजे 2 नेत्याचं खच्चीकरण झालं पाहिजे, एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे बाळासाहेब आंबेडकर. या 2 नेत्यांचं खच्चीकरण व्हावं यासाठीच ही दलित मुस्लिम आघाडी आहे आणि ही आघाडी जाणीवपूर्वक खरं तर महाराष्ट्रामध्ये होते. त्याचा फायदा महाविकासच होणार आहे हे स्पष्ट आहे. कारण कुठले उमेदवार दिलेले नाहीत, कुठल्या उमेदवारांची चर्चा नाही आणि अचानक कोणी निवडणुकीमध्ये असं इतकं उभं राहू शकत नाही. त्याची तयारी करावी लागते. 5-5 वर्ष लोक तयारी करतात. अशी तयारी कुठल्याच अपक्ष उमेदवाराची दिसून येत नाही. याचा अर्थ महाविकास आघाडीला फायदा व्हावा हे यासाठी जरांगे फॅक्टरचा मराठा, मुस्लिम, दलित हे समीकरण सुरू आहे. जातीची समीकरण हे लोकशाहीला घातक आहेत. खरं तर आनंददादा आंबेडकर असतील किंवा राजरत्न आंबेडकर असतील, या नेत्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की या भारताला लोकशाही देण्याचं काम, संविधान देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्यांना जातीची समीकरण अजिबात मान्य नव्हती. जाती अंत व्हावा, जाती नष्ट व्हाव्यात आणि आयुष्यभर जातीचा अंत व्हावा यासाठी लढलेले, समतेसाठी लढलेले बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या आपण वारस म्हणून घेत असाल तर आज बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितच्या राजकारणाला, वंचितना सत्तेमध्ये घेऊन जाण्याच्या राजकारणाला, समतावादी राजकारणाला आपण समर्थन दिलं पाहिजे, ना की अशा कुठल्या एखाद्या महाविकास आघाडीने तयार केलेल्या भुजगावण्याला आपण मदत नाही केली पाहिजे. मराठा, मुस्लिम, दलित हे खरं तर एक पुन्हा नव्यानं महाविकास आघाडीला फायदा व्हावा यासाठी चाललेलं हे समीकरण आहे आणि हे समीकरण या लोकशाहीला घातक आहे. भलेही ते समीकरणाचे समर्थक आंबेडकर घराण्यातले जरी असले तरी हे मराठा, मुस्लिम, दलित हे समीकरण लोकशाहीला घातक आहे आणि ते समर्थन करण्यासारखं नाही आणि म्हणून याचा फायदा महाविकासला व्हावा यासाठी सर्व हा अट्टहास जरांगे फॅक्टरचा सुरू आहे. आणि आता जाहीर त्यांनी केलेलं आहे की एक जात आरक्षणात, एक जात राजकारणात टिकू शकत नाही किंवा सत्तेमध्ये येऊ शकत नाही, कोणी निवडून येऊ शकत नाही, हे त्यांना आता साक्षात्कार झालाय असं दिसून येतंय. एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने तिसरा पर्याय भक्कम उभा राहू नये आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पानिपत होऊ नये यासाठीच हे खरं तर दलित, मुस्लिम आणि मराठा हे समीकरण महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे. परंतु हे समीकरण देशाच्या लोकशाहीला घातक आहे. धन्यवाद.